कलमेश्वर के ब्रह्माणी फाटा प्रभाग में भाजपा उम्मीदवार की जीत की उम्मीदें काफी मजबूत दिखाई दे रही हैं। उम्मीदवार लगातार घर घर जाकर जनसंपर्क कर रही हैं और लोगों से सीधे संवाद बनाकर अपनी पकड़ को और मजबूत कर रही हैं। इस प्रभाग की सबसे दिलचस्प बात यह है कि यहाँ के नागरिकों ने स्वयं भाजपा उम्मीदवार को चुनाव में उतारने की पहल की। आमतौर पर स्थानीय चुनाव में दावेदारी नहीं मिलने पर दल बदल या असंतोष देखने को मिलता है, लेकिन ब्रह्माणी फाटा प्रभाग में माहौल बिल्कुल अलग है। यहाँ जनता और उम्मीदवार के बीच गहरा भरोसा और मजबूत कनेक्टिविटी नजर आ रही है। भाजपा कार्यकर्ताओं का दावा है कि मैदान में उतरे तीनों उम्मीदवारों को स्थानीय स्तर पर व्यापक समर्थन मिल रहा है। वहीं 3 तारीख को होने वाली मतगणना में यह स्पष्ट हो जाएगा कि जनता ने किस पर भरोसा जताया है। मी रंजना संजयजी चालकर, प्रभाग क्रमांक 1 आणि ची उमेदवार आहे। काय निवडून आल्यानंतर वार्डामध्ये काय डेव्हलपमेंट करणार तुम्ही? माझ्या कॅमेऱ्यात मी लोकांचे काम करीन, जे आशीर्वादाने आणलेले काम आहे ते मी पूर्ण करीन आणि लोकांचे काम, पाण्याची व्यवस्था वगैरे पाण्याची व्यवस्था करीन आणि हे नाल्या, रोड हे काम मी पूर्ण करीन। महिला गट, लोकांचे जे कच्चे घर आहे त्यांच्यासाठी सुविधा, पक्के घर आले पाहिजे। जे लोकांचे डिमांड आहे ते प्रभाग क्रमांक 8 मधील युवा नेतृत्व आपले सुनील भाऊ चुनारकर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 8 यांना भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळालेली आहे आणि आमची सर्व गावकऱ्यांतर्फे इच्छा आहे की सुनील भाऊला समोर करायचं आणि भरघोस मताने त्यांना निवडून द्यायचं। कारण की प्रभाग क्रमांक 8 ब्राह्मणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणखी भरपूर काही अशा समस्या आहे का ज्या सुनील भाऊ चुनारकर निवडून आल्यानंतर पूर्ण करतील, हे सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। रस्ते, रोड, नाल्या आणि प्रधानमंत्री ग्राम विकास योजना ह्या घरोघरापर्यंत राबवू हे त्यांची इच्छा आहे आणि खरंच ते ह्या इच्छा सर्व गावकऱ्यांच्या पूर्ण करतील अशी आम्ही सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांच्या समोर एक मागणी केलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांचा साथ त्यांच्या सोबतीला आहे आणि सुनील भाऊ चुनारकर प्रभाग क्रमांक 8 मधून भरघोस मताने निवडून येईल हे आमची 100% अशी गॅरंटी आहे आणि सर्व गावकरी त्यांच्या सोबत आहे। मी सुनील वसंतराव चुनारकर, ब्राह्मणी प्रभाग क्रमांक 8 ह्या उमेदवारी दिली आहे मला भारतीय जनता पार्टीने आणि मी ती सर्व पूर्ण करणार। बस मी सर्वसाधारण गटामधून प्रभाग क्रमांक 1 उभा आहे आणि जनतेच्या मूलभूत सुविधा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। केंद्रात आणि महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आहे आणि मी बीजेपीच्या म्हणून कॅन्डिडेट उभा आहे, त्याच्यामुळे सर्वोपरी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। नळाची काय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था इकडे काय करून देणार? पिण्याच्या पाण्याचे आता आमच्या इथे 5% नवीन बनणं चालू आहे। येत्या 6 महिन्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल पाण्याचं, त्यामुळे पाण्याची समस्या या 6 महिन्यात भेटणार।